महायुतीने बहुमत मिळवत राज्यामध्ये सत्ता स्थापन करताच आता अनेकांना शिवसेनेसह भाजपमध्ये पुन्हा एकदा परतण्याची घाई झाली आहे। निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे भाजपमध्ये दाखल होणार होते, मात्र त्यांची तळ्यात मळ्यात अशी स्थिती होती। आता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकनाथ खडसे यांनी दिलजमाईचे संकेत दिलेत, त्यामुळे पुन्हा एकदा खमंग राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे। पाहूयात। युतीच्या काळामध्ये भाजप सेना सत्तेवर असताना एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंचं भाजपवर वर्चस्व होतं। नागपुरातून हळूहळू देवेंद्र फडणवीस यांनी आपलं वर्चस्व मिळवायला सुरुवात केली आणि थेट मुख्यमंत्री झाले आणि इथंच वादाची ठिणगी पडली। एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना सातत्यानं फडणवीस आणि खडसे यांच्यात खटके उडत होते। खडसे फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते। याच स्पर्धेतून फडणवीस यांनी गिरीश महाजनांना जवळ केलं। फडणवीसच नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करणाऱ्या खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या जमिनीच्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली आणि त्यांचे जवळचे नातेवाईक कारागृहात डांबले गेले। टोकाचा विरोध झाल्यानं खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणं पसंत केलं। मात्र आता येणारी 5 वर्ष भाजपचं वर्चस्व संपूर्णपणे दिसून आल्यानंतर खडसे यांनी नरमाईचं धोरण स्वीकारलं। फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत त्यांनी दिलेत। फडणवीसांशी संबंध चांगले आहेत, त्यांच्याशी आजही बोलतो असा खुलासा देखील एकनाथ खडसेंनी केला आहे। देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते, आजही आहेत। पुढच्या कालखंडात असेल तर तात्विक मतभेद मिटू शकतील। त्यामुळे असं काही एका की आमचे काही भारत पाकिस्तान सारखे युद्ध चाललंय असं नसतं। शेवटी हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत, त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो, काही वेळ चांगला असू शकतो। आजही देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे। व्यक्तिगत माझं बोलणं त्यांनाही चांगलं आहे, त्यांच्याशी मी बोलतो। खरं तर निवडणुकीपूर्वीच खडसेंचे भाजप प्रवेशाचे वारे सुरू झाले होते। दिल्लीत विनोद तावडे असल्यानं त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला होता। एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये तसंच जाहीरही केलं। मात्र त्यांच्याच मतदारसंघाजवळ असलेल्या जामनेर मतदारसंघातले गिरीश महाजन यांचा विरोध आणि देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेतल्यामुळे भाजप राज्यामध्ये नाराजी पसरली होती। परिणामी खडसे यांनीही कुंपणावर थांबणं पसंत केलं। आता भविष्यातलं चित्र स्पष्ट झालंय। राज्यामध्ये फडणवीसांची सत्ता आणि त्यांचं वर्चस्व कायम असणार आहे। हे बघून अधिक नरमाईचं धोरण स्वीकारत खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची सूर आळवायला सुरुवात केली आहे। वाल्मिक जोशीसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।